शेळी पालन तर सुरू करायचं, पण भांडवल किती लागेल, किती शेळ्यापासून सुरुवात करायला पाहिजे, त्याच्यानंतर शेड कसा बांधायला पाहिजे, त्याच्यानंतर कंपाऊंड किती बाय किती करायला पाहिजे, शेळ्या किती शेळ्यापासून सुरुवात करायला पाहिजे, असे बरेच काही प्रश्न नवीन शेळी पालन सुरू करण्याच्या अगोदर आपल्या नवीन शेळी पालकाला पडत असतात, की आपल्याला आता शेळी पालन तर सुरू करायचं आहे, पण नेमकं भांडवल किती लागेल, आपल्याला पैसे किती लागतील, अशा बऱ्याच काही अडचणी आपल्या नवीन शेळी पालकाला सुरुवातीला येत असतात. आणि त्याच अडचणीवर आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य जर व्हिडिओ वाटला तरच एखाद्या योग्य व्यक्तीला शेअर करा, जेणेकरून त्या व्यक्तीला आपल्यापासून काहीतरी मोटिवेशनल भेटलं, मोटिवेट झाला पाहिजे आणि त्याने कमी पैशामध्ये शेळी पालन कसं सुरू करायचं, किती शेळ्यापासून सुरू करायचं आणि किती पैशापासून आपण सुरू करू शकतो, असे 2-3 मुद्द्यावरती आपलाचा हा व्हिडिओ असणार आहे. तर चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. तुम्हाला शेळी पालन करायचं आहे, तर आपल्याकडे आता भांडवल कमी आहे, पैसा कमी आहे, जागा कमी आहे, तर आपल्याला शेळी पालन समजा आपण कसं सुरू करू शकतो. तर शेळी पालन जर तुम्हाला सुरू करायचं असलं नवीन, तर तुम्ही एका शेळीपासून सुरू करू शकता, 2 शेळ्यापासून सुरू करू शकता, किंवा 5 शेळ्यापासून सुरू करू शकता, किंवा 10 शेळ्यापासून. नवीन असाल तर सगळ्यात फायद्याचं म्हणजे तुमच्याजवळ बजेट जर थोडंफार शिल्लक असलं, एक 50,000 रुपये जरी असले, तर 50,000 रुपयामध्ये तुमचं शेळीपालन चांगलं सुरू होऊ शकतं. आणि जर लाख रुपये असेल तर लाख रुपयामध्ये तर भरपूर म्हणजे 5 शेळ्या घेऊन तुम्ही चांगल्यापैकी त्याच्यामधून शेळीपालन सुरू करू शकता. आता 5 शेळ्या घ्यायच्या, बरं 5 शेळ्याला तुम्ही जर वेलेल्या शेळ्या घेतल्या 5 2-2 पिल्लांच्या, तर मला वाटतं 15,000 रुपयामध्ये तुम्हाला एक मध्यम शेळ्या बसतील आता सध्यामध्ये. 15 आणि जर चांगले जर घेतले म्हणलं तर 20,000 रुपये लागतील. 15 75,000 रुपये तुमचे शेळ्यांमध्ये उतणार आहे. धरून घ्या समजा 15,000 रुपयांना. आता सध्या चालू आहे मार्च महिना, या मार्च महिन्यामध्ये जर तुम्ही शेळ्या घेतल्या वेलेल्या 1-2 महिन्याच्या पिल्लाच्या, तर तुम्हाला 15,000 रुपये एक महिन्याच्याच पिल्लाच्या भेटते 15,000 रुपयामध्ये. 15,000 रुपयामध्ये भेटल्याच्या नंतर तुम्हाला त्यांना निवारा लागणार आहे. हट त्यांच्यासाठी निवारा लागणार आहे म्हणजे तुम्हाला एक शेड पाहिजे. शेड असल्याच्या नंतर तुम्हाला समोर थोडंफार कंपाऊंड पाहिजे. तुमची जागा तुम्हाला स्वतः जर असेल तुम्हाला काही अडचण नाही. आता शेड तुम्हाला सरासरी किती लागणार, आपल्याकडे ज्यावेळेस 5 शेळ्या होत्या त्यावेळेस फक्त आपण 4 पत्र आणली होती. सुरुवात सांगतो मी तुम्हाला, त्यावेळेस 4 पत्र आणले होते. 16 फुटी पत्र होती, 14 फुटी पत्र होती वरती टाकलेली. 14 फुटी पत्र होते, 4 पत्र आणली होती. 4 चौक 16 फूट जागा निघली होती आपली. 16 बाय 14, 16 बाय 12 म्हणजे अशी आडवी 16 होती आणि उभी 12 होती. 12 12.5 13 असेल समजा. त्याच्यामध्ये आपण जवळपास 2 वर्षे 2 ते 2.5 वर्षे समजा त्या शेडमध्ये आपण धकवलं. साईडनं आपण पत्र नव्हतं लावले मित्रांनो. तुम्हाला एक सांगतो, वरती 4 पत्र आणले. 4 पत्र, एक पत्र 2,000 रुपयाला भेटलं होतं आपल्याला, म्हणजे 4 2 8,000 रुपये. ते आपण बल्ल्या मेळी कोणत्या आणल्या होत्या तुम्हाला सांगतो. ह्या मेळी आहे, ह्या सिमेंटच्या मेळी. ही सिमेंटची मेळ आणली होती 250 रुपयाला. तर ह्या मेळी 6 आणल्या होत्या आपण, 4 आणल्या होत्या बरं का. म्हणजे 2,000 रुपये ही 8 आणि 2 10,000 रुपये. आणि बाकीच्या ज्या मेळी लागत होत्या, ह्या लाकडी मेळी आपण शेतातून झाडाच्या तोडून आणल्या, आणि मध्यभागी काही साईडला काही, आणि एक बल्ली लाकूड आपलं एक बल्ली आणली होती विकत 200 रुपयाला. आडवी बल्ली जी लंबी लागते ती, आणि बाकीच्या मध्यभागी टाकली ती आडवी बल्ली 200 रुपयाला आणली होती. ती बल्ली पण आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे, हे बघू शकता तुम्ही. हिला जवळपास 5 वर्ष होत आली आता या बल्लीला, आतापर्यंत खराब नाही झाली ती 5 वर्षामध्ये. ही बल्लीपासून सुरुवात झाली आपली.
कमी खर्चात सांगतो बरं का तुम्हाला मी. खरंच जर तुम्हाला तुमच्याकडे पैसे कमी असेल तर 100% अशा हिशोबानं करू शकता तुम्ही. म्हणजे 10,000 रुपये आपला हा खर्च झाला, मेढीला आपल्याला खर्च नाही लागला. त्याच्यानंतर 2,000 रुपयामध्ये आपण एक जाळीचं बंडल आणलं. ती जाळी आता पण आपल्याकडं बाहेर टाकून दिलेली आपण, सध्या नाही इकडं अलीकडं. 2,000चं जाळीचं बंडल आणलं होतं. त्या जाळीला आपण काय करलं, सगळीकडून घेरा मारला आणि दरवाजा आपण हे दाखवतो तुम्हाला. ते एंगल आहे का, आता सध्या ते आपण गेटला बनवलेलं आहे, तर त्या एंगलचा आपण त्याला पत्रा लावला. पत्तर लावून त्या एंगलचं तुम्हाला दाखवतो मी. पत्तर लावून त्याचा आपण दरवाजा तयार केला आणि हे बघा हे असं. तर याला आपण पत्तर लावलं होतं. पत्तर लावून त्याचा दरवाजा तयार केला. त्याच्यानंतर बाकी त्याला काय केलं, नेट आणलं आपण. नेट असं 400-500 रुपयाचं असेल, काय माझ्या लक्षात नाही आता. नेट आणलं, नेट साईडला बांधून दिलं. पावसाळ्यामध्ये एक ताडपट्टी जे आपलं 60-65-70 रुपयाचं पन्नी भेटते ते विकत आणून ती साईडनं मारून दिलं. आपण जवळपास 2.5 ते 3 वर्ष याच्यामध्ये ॲडजस्टमेंट केली. जसं जसं शेळ्यांची पिल्लं वाढतील तसं मग नंतर काय केलं आपण, 1-2-3 वर्ष 2-2.5 वर्षानंतर आपल्याला गायगोठाची स्कीम आली होती ग्रामपंचायतमध्ये. तर ते आपल्या मित्रांनं आपल्या ते गायगोठ्याचं हे करून दिलं. त्यावेळेस आपण हे एक शेळ्यांसाठी केलं आणि ती रूम केली. आणि इथं काय केलं परत, मग इथं आपले विळू आणले. हे विळू पण आपल्या मेहण्याकडून शेतातून आणले. आणि सगळा जुना बारदान आहे आपला. हे मेढी पण जुन्याचे, पूर्ण या जुन्यानं सुरू केलं. ही जे गव्हाण दिसते तुम्हाला, ते हिंगल वगैरे सगळं आपलं घरचं होतं. फक्त पत्रा आणला. पत्रा मला वाटतं 1,000-1,200 रुपयाचा पत्रा आणला होता, 500 रुपये. म्हणजे सगळं स्वस्तात, एकदम स्वस्तात केलं आपण. म्हणजे 12,000 रुपयामध्ये आपली पहिली सुरुवात झाली. शेळ्या आणल्या त्या आपण सुरुवातीला तुम्हाला सांगतो, एक शेळी आणली ती 15,500 रुपयात. पाट बोकड होती तिच्या खाली, 6,000 रुपयाला बोकड विकला. पाट आता सध्या आहे. त्या पाठीनं भरपूर धन दिलं आपल्याला, जवळपास लाख रुपयाचं धन तिनं दिलेलं आहे. पाठीनं आज जो सोने बोकड दिसतो, हा सोने बोकड पण त्याच शेळीचा पाठीचा आहे. म्हणजे जवळपास एका शेळीनं आपल्याला 1,00,000 ते 2 लाखापर्यंत आतापर्यंत धन दिलेलं आहे 5 वर्षामध्ये. आपण त्याचा हिशोब नाही केला, पण जवळपास तेवढं दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी एक शेळी घेतली. ती घेतली 14,000 रुपयामध्ये. तिच्या खाली 2 पाठी होत्या. तिनं भरपूर धन दिलं. म्हणजे सुरुवात फक्त एका शेळीपासून केली. आज 5 वर्ष म्हणजे सुरुवातीला एक शेळी घेतली, त्याच्यानंतर ते 2 पिल्लं पण दुसरी घेतली. म्हणजे असे करत 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 आपण इथपर्यंत आलो. फक्त कसं आहे माहिती आहे का, स्वतःमध्ये जिद्द जर असली ना, शेळी पालनाला काही खर्च लागत नाही. फक्त मेहनत आणि जेवढं तुम्ही कमी खर्चामध्ये करसान तेवढं तुमच्या फायद्याचं आहे. 5 शेळ्या जर 1,00,000 रुपये जाऊ द्या, तुमचं 50,000 जरी असले तरी पण तुम्ही 1-2 शेळ्या घेऊन सुरुवात करा. 100% तुमचं शेळी पालन 1 वर्षामध्ये 1-1.5 वर्षामध्ये तुमच्याकडं 5-10 शेळ्या होतात 2 वर्षामध्ये समजा. अशा हिशोबानं करा. कमी खर्चामध्ये व्यवसाय करायला पैसा जास्त लागत नाही, फक्त नियोजन लागतं. नियोजनाचं जर केलं आणि शेळी पालनासारखा नगद पैसा दुसरा कोणताही व्यवसाय देऊ शकत नाही. 6 महिन्यामध्ये बकरू कानाला धरायचं, विकायचं. शेतीमध्ये एवढा इन्कम नाही एवढा शेळी पालनामध्ये आहे. कारण की शेतीमध्ये असं झालं, शेतीच्या मालाला भाव दिवसेंदिवस कमी होत चालली आणि त्याच्यामुळं शेतीमालाकडं खूप दुर्लक्ष आहे सर्वांचं. आणि खरंच एक दिवस शेळीपालन म्हणजे खूप फायद्याचं आहे. तर 100% तुम्ही थोड्या पैशामध्ये शेळीपालन सुरू करू शकता. काहीच अडचण नाही. त्याला जास्त काही पैसे लागत नाही, फक्त नियोजन करा. आता हे कंपाऊंड आपण नंतर केलं. कंपाऊंडला काय आहे, 2 बंडल आणले. 2 बंडल काय 2600 रुपयाचे, म्हणजे 5,200 रुपयात 2 बंडल आणले. एवढं तर लागणारच नाही तुम्हाला. 2-3 शेळ्या आणल्या तर तुम्हाला कंपाऊंड करायची गरज नाही. ज्यावेळेस तुमच्या 10 शेळ्या होतील, 5-10 शेळ्या त्यांची पिल्लं, त्यावेळेस तुम्हाला ते वाढवावं लागेल. अशा हिशोबानं नक्कीच नियोजन करा. 100% तुम्ही यशस्वी ठरणार. 100% ठरणार.
बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करत जा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्या यूट्यूबला बघायला भेटतील. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.